अजितदादांचं निधन झालं हे तर सर्वांनाच समजलं. सर्वात पहिल्यांदा त्यांच्या आत्म्याला शांती लागो. ही घटना ऐकल्यापासून ना मनातून फक्त एकच आवाज येतोय की आपल्याला माहीत नसतं आपण किती जगणारे आणि कधी मरणारे, काहीच माहीत नसतं. मी तर एवढे सारे प्लॅन करून ठेवलेत की पुढच्या 3-4 वर्षात माझी लाईफ कशी असेल तशी असेल. पण काय माहिती मी आज आहे, उद्या असेल नसेल, मग काय किंमत त्या प्लॅनची आणि मेहनतीची. मला फक्त एवढंच सांगायचे, आता आपल्याकडे जो काही वेळ आहे, क्षण आहे, त्या क्षणातच आनंदात जगायला शिकलं पाहिजे. कारण आता एक गोष्ट कळून चुकली आहे की आज काही जे प्लॅन केलेत ना ते सगळे व्यर्थ आहेत. म्हणजे मी असं नाही म्हणत की काही प्लॅन करू नका, करा, पण ती सगळी मेहनत करताना आनंदात जगायला तेवढं विसरू नका. एकच आयुष्य मिळते, त्यात पण कोणी कोणाचं नसते. लोकांना आपली किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण त्यांना सोडून जातो. त्यामुळे मरल्यानंतर स्टेटस आणि स्टोरी ठेवण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत सगळ्यांसोबत नीट राहा. हे कटू आहे पण सत्य आहे. अजितदादा एक वाक्य सारखे बोलायचे, जोपर्यंत माझे हातपाय हलतील ना तोपर्यंत लोकांचं भलंच करीन. आणि अजितदादा खरंच देव माणूस होते. त्यांनी लोकांसाठी खूप काही केले. आज अजितदादांचं निधन झालं याचा धक्का बारामतीलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला बसलाय.